आज मी आपल्याला चिकन ग्रेव्हीची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 500 ग्राम चिकन 1 तास पाण्यामध्ये सोक करून घेतलं आहे। त्यामध्ये 1 स्पून व्हिनेगर आणि 1 स्पून मीठ टाकलं होतं आणि त्यानंतर ते स्वच्छ असं 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलं आहे। तेल गरम झालंय, त्यामध्ये तेजपत्ता आणि 2 स्पून अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा कच्चा स्मेल जाईल। साधारण मध्यम आचेवर मी इथे 1 मिनिटभर ही पेस्ट परतली आहे। त्यामध्ये आता चिकनचे पीसेस घालून तेही व्यवस्थित असे तेलामध्ये परतायचे आहेत। 1 तास व्हिनेगरमध्ये आपण हे सोक केल्यामुळे चिकन लवकर आणि सॉफ्ट असं शिजलं जातं। 1 स्पून हळद, 1 स्पून मीठ व्यवस्थित चिकनला लागेल असे मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे झाकण ठेवून 2 मिनिट चिकन वाफवले आहे। आता 1 ग्लास गरम पाणी घालून चिकन शिजवायचे आहे। चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया। मी इथे 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत आणि 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो त्याला अशा चिरा करून घेतले आहेत। 1 ग्लास पाणी आणि 1 शिट्टी द्यायची आहे याला। 1 शिट्टी झालेली आहे, कुकर थंड झालाय। आता मी हे सगळं काढून घेते। अशा प्रकारे टोमॅटोच्या सर्व साली काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून एक फाईन पेस्ट करायची आहे। इथे मी 15 असे काजू घेतले आहेत, ते अर्धा तास पाण्यामध्ये सोक केलेत। तेल गरम करून ही पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये। 2 स्पून घरगुती मसाला, शिजलेलं चिकन घालून सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनिट हे मिक्स केलं। चिकन ग्रेव्ही तयार आहे। अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनवलेली चिकन ग्रेव्ही आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक यू।